आपल्या बऱ्याच मैत्रिणीच्या चपात्या जी आहेत ती वातड होतात किंवा कडक होतात. पीठ एकदम छान असं नरम मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट पीठ मळल्यामुळे चपाती निब्बर अशी होते. चपातीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर हे थोडंसं लाटून घेतल्यानंतर थोडंसं तेलाचं बोट लावून घ्यायचं आहे. परत त्याच्यामध्ये कोरडं पीठ भुरभुरायचं, त्यामुळे पदर छान येतात. गॅस मोठा केलेला आहे मी. तवा ठेवला तेव्हा मीडियम होता. चपाती टाकायच्या अगोदर गॅस मोठा करून घ्यायचा आहे, म्हणजे लाटेपर्यंत गॅस म्हणजे फुल केल्यानंतर तवा छान गरम होतो. आता हे याला असे फोल्ड करून घेतल्यानंतर परत त्याचा उंडा तयार करायचा. एकसारखी चपाती लाटता येते. आता ही चपाती छान अशी एकसारखी लाटून घ्यायची, कुठं पातळ कुठं जाड नाही. आणि लाटताना कडेनं लाटायची आहे चपाती, एकदम मध्यभागी लाटणं फिरवायचं नाही. त्यामुळे एकसारखी चपाती होते आणि पदरसुद्धा त्याला छान येतात. आता इथं जेव्हा चपाती लाटायची चालू केली तेव्हाच मोठा गॅस केलेला आहे. त्यामुळे काय होतं तर चपाती वातड होत नाही, पदर छान सुटतात आणि एकदम नरम चपाती भाजली जाते. थोडंसं तेल तव्यावरती टाकूया, धूर निघतोय. आता चपाती टाकून घेऊया. खालची बाजू तव्यावर गेली पाहिजे अशा प्रकारे टाकून घ्यायची. आता थोडेसे बुडबुडे आले की चपाती आपल्याला पलटून घ्यायची आहे. चपाती पलटली, परत त्याला बुडबुडे यायची वाट बघायची, म्हणजे परत याला पलटायचे. आता वरची चपाती टाकल्यानंतर गॅस मोठा केलेला आहे. तव्यावरची चपाती पलटून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला थोडंसं लाटून घेऊन उंडा तयार करायचा आहे. तोपर्यंत चपाती परत एकदा पलटून घ्यायची आहे. आता एक वेळ तेल ह्याला लावून घ्यायचं, म्हणजे खाली फोल्ड करेपर्यंत आपल्याला भाजले जाते. हे बघा अशा प्रकारे. आता ह्याला परत एकदा तेल टाकायचं आहे. आणि जर का तुम्हाला वाटलंच वरचीच चपाती भाजून घ्यावी तसंही केलं तरी चालतं. आता मी बघा थोडंसं लाटून घेतलं आहे, फक्त वरचीच चपाती बघते. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण खाली चपाती लाटत बसतो आणि तव्यावरची चपाती कडक होते. तसं न करता अगोदर तव्यावरची चपाती पूर्णपणे भाजून घ्यायची. गॅस मोठाच केलेला आहे आणि 2-4 वेळा पलटून झाली की छान चपाती मऊसूत अशी भाजली जाते. जास्त कडक होत नाही किंवा असं वातड होत नाही. मोठा गॅस केल्यामुळे मीडियम केला तर चपात्या निब्बर होतात, वातड होतात, जरा वेळातच त्या अशा खाण्यासारख्या सुद्धा राहत नाहीत. आता हे टोपलीत टाकताना बघा, जी पहिली चपाती केली ना त्याच्या खाली ही चपाती ठेवायची आणि ती थोडीशी थंड झालेली चपाती वरती करायची आणि लगेचच त्यावरती एखादं ताट झाकून घ्यायचं आहे. आता हे बघा गॅस मी परत बारीक केलेला आहे. आता ही खालची चपाती मी लाटून घेते. आता बऱ्याच वेळा काय होतं, नवीन शिकताना ना ही जी पद्धत आहे ती माहीत नसते, त्यामुळे चपात्या जी आहे ती परफेक्ट होत नाहीत. आता ही खालची चपाती वरची भाजल्यानंतर मी तयार करून घेतली. तोपर्यंत गॅस लो फ्लेमवर ठेवला होता आणि लाटेपर्यंत मोठा केला. तेव्हा तवा जी आहे ती छान गरम झाल्यानंतर ही चपाती आहे बघा एकदम टम्म फुगून मस्त अशी झालेली आहे. तर बघू शकता चपात्या एकदम मऊसूत आणि सगळ्या चपात्या सारख्या होतात, ओटांनी खाता येतील अशा. हे बघा अशा प्रकारे. तर हे म्हणाल की तुम्ही गरम चपात्या ताईंनी ह्या पेपरवर टाकल्या, तर खाली ताट ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि वरून परत ह्याला ताट